महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं आज हा जो आपण निकाल जाहीर करणार आहे 10वीचा त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय रणजितसिंग देओल साहेब आज या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर शिक्षण आयुक्त आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत। आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये 20 फेब्रुवारी 26 ते 18 मार्च 26 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनीताताई पवार साहेब मॅडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि माननीय नामदार श्री दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण विभाग, माननीय नामदार डॉक्टर पंकज भोईर राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग, माननीय श्री राजेश अग्रवाल सर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, माननीय श्री रणजितसिंग देओल सर प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री सचेंद्र प्रताप सिंग आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे प्रत्यक्ष संचलन करण्यात आले। तसेच राज्यस्तरीय सर्व दक्षता समितीचे सदस्य, विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक योजना, त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय दक्षता कमिटी सदस्य, सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, त्यांचे प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना या सर्वांच्या सहकार्यानं ही परीक्षा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली। त्याचप्रमाणे मुख्य नियामक, सर्व नियामक, परीक्षक, संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व संघटना, मंडळाचे सर्व समित्याचे सन्माननीय सदस्य, मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज 8 मे 2026 रोजी आपल्या समोर सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी जे उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा देतो। उत्तीर्ण होऊ न शकलेले काही विद्यार्थी आहेत, त्यांनी नाउमेद होऊ नये, त्यांनी पुरवणी परीक्षेसाठी ऍडमिशन घ्यावं आणि यश संपादन करावं, त्यांना पण माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा। आता ही जी परीक्षा झाली त्याची काही ठळक वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला सांगतो। आपण परीक्षेचे निकाल लवकर जाहीर व्हावेत आणि 11वीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत आणि पुरवणी परीक्षा जी आहे ती पण लवकर घेता यावी, यासाठी आपण 10वीची जी परीक्षा आहे ती 10 दिवस अगोदर आयोजित केली होती। परीक्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। त्याचप्रमाणे प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच राज्य मंडळ आणि 9 विभागीय मंडळामध्ये नियंत्रण कक्ष आपण कार्यरत केला होता आणि त्यामार्फत हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती। माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीच्या परीक्षेसाठी फेब्रुवारी मार्च 2026 करता एकूण 64 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली होती। तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू या 8 भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती। फेब्रुवारी मार्च 2026च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण हे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। त्याचबरोबर 10वी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव हे क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले। तसेच कला, एनसीसी, स्काउट गाईड
या क्षेत्रात सहभाग प्रावीण्य प्राप्त सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव देखील ऑनलाईन पद्धतीने आले होते. आपण परीक्षा प्रत्यक्ष घेत असताना जे कॉपीमुक्त अभियान राबवलं गेलं ते सगळं आपल्याला माहित आहे, त्याबद्दल मी परत आपल्या समोर त्याचा उल्लेख करत नाही. आता प्रत्यक्ष निकाल जो आहे त्याच्यामधल्या ठळक बाबी मी आपल्या समोर सांगतो. या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामधून 15,55,026 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पण 15,42,472 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.09 आहे. त्याचबरोबर या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 28,825 विद्यार्थी हे खाजगी म्हणजे फॉर्म नंबर 17 भरून प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 22,003 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 76.33 आहे. त्याचबरोबर पुनर्परीक्षणार्थी जे आहेत ते 28,867 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 9,757 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 33.79% आहे. आपल्याला नोट्स द्यायला लागलेत, म्हणजे डिटेल्स आपल्याला मिळतील सगळे. म्हणजे या परीक्षेत राज्यातील 9 मंडळामधून नियमित, खाजगी, रिपीटर्स सगळ्यांनी मिळून जी नोंदणी केली होती ती 16,164 होती. त्यापैकी 14,52,246 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी आहे 90.75. एकूण 9,912 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 9,042 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 91.22% आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे. 1 नंबरला कोकण विभाग आलेला आहे. त्यांची टक्केवारी आहे 97.62%. आणि सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागलेला आहे. तो 88.41% आहे. एक आनंदाची बातमी अशी आहे की जेवढ्या मुली बसल्या होत्या त्यांची टक्केवारी पास होण्याची, उत्तीर्ण होण्याची ही 94.96% आहे. तर मुलांच्या बाबतीत ती 89.56% आहे. म्हणजे यावेळेस मुलींनी बाजी मारलेली आहे. दोघांचा डिफरन्स जो आहे टक्केवारीचा तो 5.40% आहे. मुलं पास होणं आणि मुली पास होणं त्याच्यामध्ये मुलांपेक्षा 5.40% मुली जास्त उत्तीर्ण झालेल्या आहेत. एकूण आपण 64 विषयाची परीक्षा घेतली होती. त्यापैकी 20 विषयाचा निकाल हा 100% लागलेला आहे. एकूण विद्यार्थीपैकी 4,82,264 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये, 4,22,891 विद्यार्थी हे प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये, 3,80,437 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये, 1,34,934 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. 6,612 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे. आणि आपण जर गेल्या 2, 3, 4 वर्षातली 10वीच्या निकालाची टक्केवारी पाहिली तर या वर्षी आपला निकाल 92.09% आहे. गेल्या वर्षी तो 94.10% होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे मार्च 2024ला तो 95.81% येत आहे. यामध्ये आता हे आकडेवारी झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना नोट्स दिलेले आहेत मी, ते पहा आपण. यामध्ये विशेष गरजा असलेल्या काही विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात ते आपण देत आहोत. पारितोषिक देत असताना विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून काही देणग्यातून मंडळामार्फत पारितोषिक दिले जातात ते आपण देत आहोत. कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट गाईड यामध्ये जे सवलतीचे गुण द्यावे लागतात ते आपण शासन निर्णयानुसार दिलेले आहेत. श्रेणी सुधार आणि गुण सुधार योजनेमध्ये सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 3 संधी आपण देतो. त्या आपण दिलेल्या आहेत. जून जुलै 2026, फेब्रुवारी मार्च 2027 आणि जून जुलै 2027 ह्या श्रेणी सुधार आणि गुण सुधार खाली 3 संधी देण्यात आलेल्या आहेत.
बेस्ट ऑफ 5 चे निकष यामध्ये वापरले. तुम्हाला नोट्स दिले आहेत त्यामध्ये सगळे मुद्दे घेतले आहेत आपण. एटीकेटीची सुविधा आपण विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. त्यामध्ये 41,065 विद्यार्थी हे एटीकेटीसाठी पात्र ठरलेले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिका, छायाप्रती या सगळ्याची प्रक्रिया ठरलेली आहे. ती आपण आपल्या वेबसाईटवर पूर्ण प्रक्रिया टाकलेली आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करायची मुदत ही उद्यापासून आहे. शनिवार 9/5/2026 ते 23/5/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. मंडळानं सर्व सेवा या ऑनलाईन केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतात. त्याचबरोबर उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ती पण प्रक्रिया आपण ठरवलेली आहे. त्यामध्ये उत्तरपत्रिकेची छायाप्रत पहिल्यांदा घ्यावी लागेल आणि ती मिळाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन ते अप्लाय करू शकतात. तर मी परत एकदा बोर्डाच्या वतीनं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळामार्फत शुभेच्छा देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. त्यामध्ये एक स्पष्टपणे असं नमूद करायचं आहे की आपण मंडळाच्या वतीनं समुपदेशकांची नेमणूक केलेली आहे. ते सगळे नंबर मी आपल्याला दिलेले आहेत. बोर्डाच्या वेबसाईटवर पण ते टाकलेले आहेत. त्याच्यामधलं महत्वाचं सांगायचं म्हणजे टेलिमानस हेल्पलाईन जी आहे, टेलिमानस हेल्पलाईन 144 14416 टेलिमानस हेल्पलाईन किंवा मनोदर्शन हेल्पलाईन 844-844-0632 म्हणजे 844-844-0632 या क्रमांकावर समुपदेशनाची सेवा उपलब्ध आहे. विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांना जर काही कन्सल्टन्सी हवी असेल तर यावर मार्गदर्शन हवे असेल तर यावर ते कॉल करू शकतात. त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे यांच्या मार्फत 315 समुपदेशक आपण नेमलेले आहेत. त्या सर्वांचे फोन नंबर, मेल आयडी, व्हॉट्सअप नंबर हे सगळे बोर्डाच्या वेबसाईटवर आपण टाकलेले आहेत. समुपदेशनासाठी म्हणजे बोर्डामार्फत 10 समुपदेशक नेमलेले आहेत, 2 हेल्पलाईन नेमलेले आहेत आणि SCRT मार्फत 315 समुपदेशक जे नेमलेले आहेत त्या सर्वांची डिटेल माहिती आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं की आपण गेल्या परीक्षेपर्यंत मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे वेगळे वेगळे छापत होतो. या परीक्षेपासून आपण ते दोन्ही एकत्र एकाच पेपरवर ते येणार आहे. मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे एकत्र देणार आहोत आणि हा निकाल जाहीर झाल्यापासून 15व्या दिवसापासून ते शाळेमध्ये आपल्याला मिळायला सुरुवात होईल. आपल्या 7 वेबसाईट आहेत. त्याच्यामध्ये बोर्डाची वेबसाईट आहे, डिजिलॉकरची वेबसाईट आहे, MKCL ची वेबसाईट आहे, नवनीतची वेबसाईट आहे, TV9 ची वेबसाईट आहे, टाइम्स ग्रुपची वेबसाईट आहे. अशा 7 वेबसाईट आहेत. ते डिटेल्स तुम्हाला मी दिलेले आहेत. त्या वेबसाईटवर मुलांना 1 वाजल्यापासून आपण असं सांगितलं होतं 1 वाजल्यापासून रिझल्ट अवेलेबल होईल. नाही, 1 मिनिट अजून माझं झाल्यानंतर विचार. तर त्यामध्ये 1 वाजल्यापासून सर्वजण निकाल पाहू शकतील. धन्यवाद. नाही, 1 मिनिट. ते काउंट डाऊन कधी लावताय? हा, आपण 11:30 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करणार आहे. म्हणजे मुलं 1 वाजता म्हणालोय पण ट्रॅफिक जाम होतं. 1 वाजता जवळपास 60-70 लाख पालक आणि विद्यार्थी एकदम त्या वेबसाईटवर येतात. त्यामुळे आपण 1चं टायमिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर 11:30 आपण ते पाहू शकतात. असं करा जेणेकरून ट्रॅफिक
विभाजित होईल आणि जाम होणार नाही ट्रॅफिक. येस. दहावीचा निकाल तुम्ही 50 जाहीर केला, हा लवकर जाहीर केला, चांगला आहे गोष्ट. आपण 11वीची परीक्षा लवकर व्हावी असं म्हटलं, 11वीची त्याच्यावर नंतर आता ह्याच्याशी रिलेटेड तर सगळे आयुक्त इथे आहेत, सचिव इथे आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. दरवर्षी 10-12 गेल्या होत्या, जवळपास जानेवारी महिन्यापासून परीक्षा चालतो. यावर्षी जानेवारी मार्च पर्यंत चालतो. यावर्षी किती टाइम कंप्लीट होईल? ती पण प्रक्रिया आपण लवकर करायला हवी. ती पण वेळेत काय आहे की यावर्षी 15 जुलै शासनाने शासन निर्णयाचे दिलेले आहे की तेव्हा चालू झाला. आमच्या प्रयत्न आहे की 1 जुलै मागच्या वर्षी सुद्धा 90-95% प्रवेश पूर्वी झाला, पण तमाम जे इंटिरियर पार्ट आहे काही ठिकाणी असं झालं की साहेब बाळांना अजून आम्हाला वेळ पाहिजे. तर जेव्हा शासन काय करते, शासनासाठी प्रत्येक मुली और मुले जे प्रवेश साठी इच्छुक आहेत त्यांना देणे भाग पडते. आमचे 10 फेरी का चालले की 1-2% अगर आणखी मागणी आली तर आम्ही त्यांना करत राहिले. लेकिन शाळा मला वाटते की 1 ऑगस्ट या 15 ऑगस्ट से मागच्या वर्षी सुद्धा जुने फल चालू केले होते. यावर्षी 1 जुलै से सर्व शाळा चालू होणार और चारों फेरी त्याच्या संपणार. राखीव निकाल आहेत ते आपले आज लागतील. जवळपास 300-350 आहेत. काही कॉपीची प्रकरणे किंवा काय असतील तर ते मागे ठेवलेले आहेत. ते आज त्याच्यावर संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे डिटेल सगळं. प्रेस नोट मुळे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. विद्यार्थी निहाय दिलेला आहे, डिटेल दिलेला आहे तुम्हाला. दुसरा संच पहा. गैरप्रकारची सांगतो. 100% जे इकडे लक्ष द्या, आपापसात बोलू नका. 100% जे निकाल लागलेले आहे विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला. पुण्यामध्ये 12 आहेत पुणे विभागामध्ये, नागपूरमध्ये 3 आहेत, छत्रपती संभाजीनगर 24 आहेत, मुंबईमध्ये 5 आहेत, कोल्हापूरमध्ये 15 आहेत, अमरावतीमध्ये 3 आहेत, नाशिकमध्ये 6 आहेत, लातूर 104, कोकण 7 असे एकूण 179 आहेत. जे एकूण परीक्षा केंद्र जी होती 100% निकाल लागलेले नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत. पुणे 12, नागपूर 3, छत्रपती संभाजीनगर 24, मुंबई 5, कोल्हापूर 15, अमरावती 3, नाशिक 6, लातूर 104, कोकण 5, 7 असे एकूण 179 विद्यार्थी हे 100% गुण मिळून उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्या ह्या वेळेसच्या ज्या परीक्षा केंद्रांची संख्या होती ती 5111 होती. यापैकी 4557 केंद्रावर आपण सीसीटीव्ही बसवलेले होते आणि 554 केंद्रावर सीसीटीव्ही बसवलेले नव्हते. जिथं सीसीटीव्ही बसवले नव्हते तिथं आपण स्टाफची अदलाबदल केली होती. त्याचबरोबर एफआयआर जे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 3 झालेले आहेत पुणे विभागामध्ये आणि लातूरमध्ये 1 असे 4 एफआयआर दाखल झालेले आहेत. एकूण संभाजीनगरमध्ये 1, कोल्हापूरमध्ये 2 आणि लातूरमध्ये 2 असे एकूण 5 कर्मचारी निलंबित झालेले आहेत. आणि गैरप्रकारांची संख्या जर म्हणाल तर एकूण 402 प्रकरणं आढळलेली आहेत. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 42, नागपूरमध्ये 46, छत्रपती संभाजीनगर 71, मुंबई 44, कोल्हापूर 4, अमरावती 67, नाशिक 82, लातूर 42 आणि कोकण 4 अशी मिळून 402 प्रकरणं ही गैरप्रकाराची आढळलेली आहेत. ठीक आहे, तो सुरू करा काउंटडाऊन. सुरू झाली का वेळ? धन्यवाद. 4
बरं 1-2 मिनिटांनी आपला काउंट डाऊन चालू होईल, त्यानंतर सगळ्यांना ऑनलाईन दिसायला लागेल रिझल्ट. लवकर लागलं त्याला काही कारण असं नाहीये, आपण इफिशियंटली सिस्टीम तपासतोय त्यामुळे लवकर लावायला लागतं. त्याला काही कारण असं नाहीये. असं थोडस ब्रेकफास्ट करून घ्या, आपण काउंट डाऊन चालू करूया. तर सामुदायिक कॉफी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 3 ठिकाणी झाल्यामुळे 4 त्याच्यामध्ये मीच माझी माहिती की 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर आपण चौकशी कारवाई केली आहे. तर प्रत्यक्षात 3च एफआयआर आहे. त्याच्यामध्ये 12वी मध्ये जास्त प्रकरणं होती. 12वी मध्ये जास्त कॉपीची प्रकरणं सापडली. 10वीला ते प्रमाण कमी आहे. ती परवा सामुदायिक कॉफी जर म्हटलं सेंटरच मॅनेज आहे तिथे नाही असं नाही म्हणता येणार. जी आढळलेली प्रकरण आहेत ती रेकॉर्डवर आलेली प्रकरणं आपण घेतली. 12वीला जास्त होती, 10वीला सगळेच लोक असतील ना, कमीत कमी 10-15 लोक तर असतीलच त्या केंद्रावर. लक्षात नाही आलं माझ्या. 500 विद्यार्थी सापडले मागे, बरोबर. हक्काच्या केंद्रच होतं. त्या केंद्रावर कमीत कमी कर्मचाऱ्यांची संख्या 10 ते 15 असेल, शिक्षक वगैरे सगळं पकडलं. पण ऍक्च्युअली कारवाई फार कमी झाली. आपण मागे केलं पण आता किती कारवाई करताय. 12वीचा एक्झाम वेगळ्या दिवशी असतात, 10वीच्या वेगळ्या दिवशी. 12वीचे आहेत ते 100 आहे, जे 10वीचे आहेत ते सामूहिक कॉपी 12वीला झाली. 10वीला झाली. तर ते 100 पैकी 100 किती पारवतात एकूण आकडा सांगा ना. सगळं बघितलं कारवाई. ठीक आहे, ते त्याच दिवसाला. सगळे सेट देतात. आज खुशी के अवसर आए पूर्ण महाराष्ट्र में 14 लाख 14.5 लाख बाल 11वीं में जाता है, नवे जीवन में प्रवेश करत आहे कॉलेज लाईफ. मी प्रधान सचिव सरांना विनंती करतो की त्यांनी काउंट डाऊन सुरू करावं. मी एक आणखी आपल्याला सांगायला इच्छुक आहे की ज्यावेळी आपण हे प्रमोट करणार आहे की भरपूर विद्यार्थी जे आहे ते एक्झाम साठी पात्र आहे, म्हणजे ते 1,20,000 ज्यांना आपण काही वेगळ्या शब्दाने म्हणतात, पण ते पुन्हा एक्झाम देऊ शकतात. पण मला असं आपण पण थोडा प्रमोट केला पाहिजे की असे काही विद्यार्थी जे आहे ते एक्झाम साठी जे पात्र आहे त्यांना आयटीआय मध्ये काही सब्जेक्ट घेऊन 10वी पास करता येते. म्हणजे ते आयटीआय मध्ये स्किल डेव्हलपमेंट पण होईल आणि त्यांच्या फ्युचर मध्ये त्यांना उपयोगात येईल. पण ते हे थोडीशी माहिती आपली जी स्कीम आहे ते लोकांपर्यंत कशा जातील ते थोडासा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि नाहीतर भरपूर लोक असे आहेत ते 10वी मध्ये आता नाही पुढे जाऊ शकले, पण आयटीआय करून आयटीआयचे सब्जेक्ट करून पुढे जाऊ शकतात आणि 10वीचे सर्टिफिकेट त्यांना भेटू शकतात आणि कामामध्ये पण त्याच्या उपयोगात येईल. 10वी झाली तर ते थोडा कॉन्फिडन्स पण येईल. एवढाच एक आपल्याला सांगायचं.